दत्त माझी माता, दत्त माझा पिता. वारकरी संप्रदायाच्या विद्यमाने गेल्या 50 वर्षापासून भगवान दत्तात्रयांच्या उपासनेच्या निमित्ताने माणसातला माणूसपणा जिवंत राहावा, जातीचं धर्माचं खूळ माणसांच्या डोक्यात येऊन माणसांच्या मध्ये जे विभाजन होऊन राहिलंय ते माणसांचं विभाजन न होता धर्म आणि अधर्माच्या अज्ञानी गोष्टीतून माणसं मुक्त व्हावी. मोक्ष, मुक्ती, स्वर्ग, वैकुंठ या काल्पनिक जगातून आजचा तरुण बाहेर निघावा आणि स्वतःचं घर, स्वतःचं गाव, स्वतःची वसाहत हीच स्वर्ग आणि वैकुंठ बनावी. कधीही वजा न होणाऱ्या सुखाला स्वर्ग किंवा वैकुंठ असे म्हणतात. हे वारकरी संप्रदाय आम्हाला शिकवतो. वजा न होणाऱ्या सुखाचा प्रयत्न गेल्या 50 वर्षापासून चालू आहे. म्हणून मला आनंद या गोष्टीचा वाटतो. याच साक्षात भगवान शंकरच आलेत आपल्या दर्शन भेटीसाठी आलेले आहेत. सोनं नाणं, घरदार, वैभव, बंगले, माळ्या, महाल सगळं पाहून सुद्धा ज्याला त्यांची अभिलाषा प्राप्त न होता अशा जटा मोकळ्या सोडून साधी वल्कल धारण करून जगणारी ही जी मंडळी आहेत ही साक्षात भगवंतच आहेत असं आम्हाला वारकरी संप्रदाय शिकवतो. आणि यांच्या हातूनच समाजाची प्रबोधनाची कामं होऊ शकतात. 50,000 घेऊन, 60,000 घेऊन, 48,000 घेऊन जी कीर्तनं केली जातात, बाजारी कीर्तनं, त्या कीर्तनानं लोकांची करमणूक होईल, पण प्रबोधन मात्र ज्यांच्याकडून होतं त्याला त्यागी मंडळी असे म्हणतात. हे आम्हाला वारकरी संप्रदाय. ही म्हणजे आरसा आहे, बोलावं लागत नाही. आरसा कधी बोलतो काय बळीराम? बळवंत आरसा कधी बोलतो का? हे मावशांनो, नाही ह्या पोरींना विचारतो ना, काय ग काय नाही म्हणते, तुझ्याशी तो सकाळी बोलला आरसा. म्हणला बा इकडच्या डोळ्याला केवढा मोठा गोळा येईल. हे आरसा बोलत नाही तर हे चिकना चष्मावाला. तुझं नाव काय? सुदर्शन. सुदर्शन दर्शन घेतो तुझं मी. आय लव्ह यू. आम्ही तुमच्यावर प्रेम करू कारण तुम्ही समाजाचं लागत आहात. तर ना भाग्यवंत श्यामड्या नाकाचा मुका कोणी घेईल आमच्याकडे कोणी मुंबईचं नाही आमच्याकडं. हा ना माझ्या बहिणींनो, हे एक वय असते. त्या वयाच्या मंडपातून सगळेच आपण गेलो. मला पाटलांनी, वाबळे साहेबांनी पाहिलं तेव्हा मी पण तरुण होतो, ते तर एकदमच तरुण होतो. तेव्हा मला त्यांनी पाहिलं होतं. तेव्हापासून त्यांची इच्छा होती की वाबळे महाराज आपले भाऊबंद आहेत, भावकी आपली, एकदा तरी भावकी आपल्या भाऊ इकडे या भागाला आणूया. तो एक पाटलांच्यामुळे, डोमशे पाटलांच्यामुळे जमला. आणि म्हणून मी मगाशीच म्हटलं की बरं का माझ्या बहिणींनो, म्हणलं सोन्याचा दिवा, रुपयाची वात, आणि वाबळ्यांनी वावळलं डोमशांचं वात.
असा सुरेख संगम छान आलाय. आय वॉन्ट यंग मॅन, आय लाईक यंग मॅन. हेल्थ इज वेल्थ, आरोग्यम धन संपदा. याच्यात बघा ना, रग आहे, ताकद आहे आणि कला आहे. काही मध्ये रग असते, ताकद असते, पण कला नसते. ती नकला पोरा असते, न कला. फक्त तुझ्याकडं ज्याला नुसतीच ताकद आहे आणि भक्ती आणि प्रेम नाही, किंवा ज्ञान आणि प्रेम नाही, त्या ताकदीला अर्थ नाही. म्हणून शक्तिवानांनो तुमच्या ताकदीबरोबर तुम्हाला ज्ञान आणि प्रेम अर्पण करणारा जगातला एकच संप्रदाय आहे. त्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. म्हणून तरुणांनो तुम्ही भाग्यवान आहात. याच्यात आल्यापासून किती मुखे घेतले असेल त्याला विचारा. आणि चष्मेवाल्या तुला सोडणार नाही. पण मला सांगा, ए मावशांनो, सकाळी काय झालं, एका पोराचा मी मुका घेतला. असं सुंदर देखणं होतं, आध्यात्मिक होतं, बलवान होतं, सुदृढ होतं, सशक्त होतं, देखणं होतं. नाकान त्याचे शेंबूड वर पडलं, तरी पण मी पपी घेतलीच नाही शेंबडाच्या नाकात. आता एक म्हातारं उभं होतं, असं पण 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 पण. ते काय मला म्हटलं, वागळे वा, आणि असा मोठा खकारा चुकला. आणि असं केलं, नुसतं असं केलं, मला 2 किलो शेंबडा ठळा. ते काय म्हटलं, त्याचा माझा पण घ्या नाही. म्हणलं म्हातारी का झालं. ते म्हणलं म्हातारी म्हणते बाईल म्हणे खरं, म्हातारी बरं, नाशी आले घर थुंकून. म्हातारपणाच्या अंती नाही खोकल्या लगंती. दातीन धाडा, दातीन धाडा. अरे पठ्या, म्हातारपणाच्या अंती नाही खोकल्या लगंती, नाही खोकल्या लगंती. संत आम्हाला वास्तवाचं भान करून देतात. हा जन्म आहे, पण असं काढून ते परत राहणार नाही. आणखी 40 वर्षानंतर कोणी आपल्याला विचारणार नाही. ज्या वयामध्ये आपल्याला विचारतात, त्याच वयामध्ये सन्मार्गाकडे जाण्याचा प्रयत्न म्हणजे परमार्थ आहे. म्हातारपणाच्या अंती, म्हातारपणाच्या अंती, म्हातारपणाच्या अंती, म्हातारपणाच्या अंती, म्हातारपणाच्या अंती, म्हातारपणाच्या अंती, म्हातारपणाच्या अंती. काय बळवंत, काय शब्द आहे. अंती म्हणजे आयुष्याच्या शेवटी. आणि ते येणार रे बाबा, येणार ते जन्म मृत्यू जरा व्याधी. भगवान म्हणतात अर्जुनाला गीतेमध्ये की हे अर्जुन, हे तरुणपणा राहणार नाही, ओठांची लाली राहणार नाही, मिशांचा काळेपणा राहणार नाही. जन्म, बायांनो तुम्हाला मी गीता शिकवतो हा, सगळ्या जणी म्हणायचं बरं का. जन्म मृत्यू. बघा किती हुशार आहे. शिकल्या नाहीत तरी हुशार, शिकल्या तरी हुशार. मी म्हणतो शिकल्यापेक्षा ज्या शिकल्या नाहीत त्या तो लई हुशार. त्यांनी हुशारी परमेश्वराच्या चरणाकडे वापरावी आणि घरादारातून मुक्त व्हावं आणि लेका सुनांच्या हातात सार वैभव द्यावं, मोकळं व्हावं. त्याला तर संन्यासी म्हणतात. जन्म मृत्यू जरा व्याधी. वाव मंडळी, बरं वाटते का? मी गाडगे बाबांचा भक्त असल्यामुळे मी समाजाकडून वदवून घेतो, बोलवून घेतो.
बोलल्यामुळे 2-3 गोष्टी होतात. माणसं कंटाळत नाहीत, नाही तर सांगत राहिलो तुम्ही म्हणा आहे की नाही. सगळ्या जणी बोला आणि ज्याला येत नसेल ना त्यांनी तोंड हलवायचं, म्हणजे मला बरं वाटेल. हो, प्रतिसाद पाहिजे ना. जन्म मृत्यू जरा व्याधी. मुलींनो, लहान मुलींनी नाही म्हणायचं बरं. तुमचा आवाज कसा येतो माहिती का? बारीक मांजर असते ना, मांजरी सारखायची. तुम्हाला मी स्वतंत्र म्हणायला लावणार आहे. आता फक्त मोठ्या महिलांनी म्हणू द्या. जन्म मृत्यू जरा व्याधी, दुःख दोषानुदर्शनम. आता पुरुषांनी जन्म मृत्यू जरा व्याधी, जन्म मृत्यू जरा व्याधी. जन्म मृत्यू जरा व्याधी, दुःख दोषानुदर्शनम. जन्म काय पहिली गोष्ट कोणती आहे? जन्म. जन्म झाल्यावर काय येते पुढे? मृत्यू. आजारपण आहे ना. नंतर काय? म्हातारपण. That which cannot be cured must be endured. जिस कष्ट को इलाज नहीं वही सहना ही पडेगा. बरोबर आहे. कोणी असं म्हणणार आहे का मी की नाही असाच्या असाच राहील, फ्रीज मध्ये बसून राहील, असाच राहील काय कोणी नाही र बाबा. मला पहिला काळी दाढ यावाला म्हणायचे, काळी दाढ यावाला महाराज. ना आता काय म्हणता माहिती का? वाबळे महाराजांचं कीर्तन आहे ते. काय ते चुना लागलाय तो भट्टीला, अख्ख्या गालाला चुना लागलाय आता. म्हणून माझ्या बहिणींनो, म्हातारपणाच्या अंती, म्हातारपणाच्या अंती, हा म्हातारपणाच्या अंती, म्हातारपणाच्या अंती नाही खोकल्या लागंती, नाही खोकल्या लागंती. एक बाई तर नुसते हसते. अगं म्हणून घे बायान मग हसणं ग. म्हातारपणाच्या अंती, म्हातारपणाच्या अंती नाही खोकल्या लागंती, नाही खोकल्या लागंती. ए म्हाताऱ्या इकडे ये. तू हा अरे तू यस यस. म्हातारा कोण आहे? तो आहे का तू आहे? म्हातारपणाच्या अंती, म्हातारपणाच्या अंती नाही खोकल्या लागंती, नाही असं करे टाळे. माझा बाप निघाला. नाही खोकल्या लागंती, नाही खोकल्या लागंती. का पडला तुझे घेतो खाऊन. नाही खोकल्या लागंती, नाही खोकल्या लागंती. यांनी चित्तारल्या भीती, यांनी चित्तारल्या भीती. जा मोठा रंगकाम करणारा झालाय. ती शेजारीला म्हणती, ठोकूबाई तुमच्या घरात चित्र काढायची का? का ग बाया?
अगं म्हणली माझा सासरा लई चित्रकार झालाय. वाव त्या बिकडाव चितार चमचम चमचम करते. तुमच्या घरात काढायची का? ती म्हणली माझा सासरा तर वया 6 महिने झालाय चित्रकार झालाय. याने चिंतारल्या भिंती, 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 याने चिंतारल्या. एक सुना नवस करतील, एक सुना नवस करतील, एक सुना नवस करतील, एक सुना नवस करतील. काय म्हणलं बाया? काय करीत असतील? आमच्या सासरे बुवांचे 100 वर्षानंतर आणखी 20 वर्ष जगावेत आणि त्यांचा वाढदिवस साजरा व्हावा असं करत असतील काय रे? लेक सुना नवस करती ग, कधी उचल याची माती. काय हो बाईला म्हणे खरं मरत तरी बर, बाईला म्हणे खरं मरत तरी बर, बाईला म्हणे खरं मरत तरी बर, बाईला म्हणे खरं मरत तरी बर. नासियेले घर कुंकोनिया, नासियेले घर कुंकोनिया, बाईल म्हणे खरं मरता तरी बर, बाईल म्हणे खरं मरता तरी मरता तरी बर. खोबऱ्याची वाटी झाले आईसे मुक, गळतसे नाक श्लेमपुरी. श्लेमपुरी म्हणजे काय माहिती? नाकातून गळत त्याला श्लेम म्हणतात आणि आपल्या भाषेत काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे? नका जेवायचं नका देत असलं नाव काढू, पण येणार म्हणून येण्यापूर्वी हा जन्म सार्थकी लागावा. तो सार्थकी लागण्यासाठी जे ऐन तारुण्यामध्ये आल्यावर जे गुन्हे घडतात, अपराध घडतात, ज्या चुका घडतात, आता त्या चुका झाल्या असतील तर बऱ्या झाल्या. पूर्वी या धर्मामध्ये गुन्हेगाराला शिक्षा होती. बोला, गुन्हेगाराला सगळ्यांनी बोलायचं, गुन्हेगाराला शिक्षा होती, अपराधांना शिक्षा होती, चुका करणाऱ्यांना शिक्षा होती. बाईचा नवरा मेल्यावर बाईला नवऱ्याच्या प्रेतावर जिवंत जाळली जात होती. माझ्या बहिणींनो, किती बायांना माहिती आहे? वरात करा, नक्की माहिती आहे. नंतर बाईचे केस भादरले जात होते, म्हैस भादरावी अशी. नवरा मेल्यावर कुंकू पुसायचं, बांगड्या फोडायच्या, नवी कपडे घालून द्यायची नाही, बाईला घराच्या बाहेर येऊ द्यायचं नाही. तसल्या बाईला पण नवरा मेल्यावर बाईला बुडकी करता, नवरा मेल्यावर बाईचं कुंकू पुसता, मग बायको मेल्यावर नवऱ्याची काही चिरडी फाडता. अशा प्रकारचा सवाल जिने पहिला या देशात पुरुषांना केला, तिचं नाव आहे अनुसया माता. अनुसयेचे सत्व आगळे, अनुसयेचे सत्व आगळे, अनुसयेचे सत्व
अनुसूया नाही बर का, अनसूया म्हणा बरं. अनुसया नाही, अनसूया हा खरा असा शब्द आहे. नंतर त्याचा आपल्याला अपभ्रंश करायची जास्त सवय आहे. अनुसया, ठकवा असेल तर ठकी, दगडाबाया असेल तर नाही म्हणलं बा तुम्हीच म्हणा. दगडी वाकडं तोंड केल्याशिवाय मजाच नाही का आम्हाला. अनसूया, अनसूया म्हणा बरं. पुरुषांनी म्हणा. आणि अनसूया शब्दाचा विग्रह कसा होतो माहितीये? अन असूया, अन अधिक असूया. अन असूया मधला अन काढला, आता काय राहिला? असूया. असूया म्हणजे द्वेष, असूया म्हणजे मत्सर, असूया म्हणजे निंदा करण्याची भावना. ऐक नाही बायांनो, असूया म्हणजे दंभ, असूया म्हणजे मान, दंभ मान मदान्विता. मला किती आम्ही किती आम्ही मोहात गृहीत्वा सद्ग्राह प्रवर्तन्ते शुचिव्रता. म्हणून दंभ मान मद निंदकत्व दांभिकत्व हे ज्याच्याकडे मुळातच नाही अशी जी कोणी बाई असेल त्या बाईला अनसूया असे म्हणतात. कळलं ना माझ्या बहिणींनो? मग दत्तगुरु जन्माला येतात. कुठे काही कोणाच्याही घरी अशी हे गायक लोक काही बळ कोणाच्याही घरी जन्माला येतात काय? आमची पोरं तर डीजे नाचायला जातात. शांताबा गंगू पोर सोन्या कुठे ग वरातीला गेला ना भाई. सोन्या गोन्या मोन्या 50 पोरं, मोठी पोरं दारूच्या बाटल्या ढोसल्यात आणि बारकी बारकी 12-13 वर्षाची ती बुचणं चाटते बुचणं. शांताबाई शांताबाई. एक पोरगा अर्ध्या गाण्यातूनच बसलो. तेव्हा त्याला विचारा मित्राने, का रे तू बसला? म्हणला का 2च चाटली होती, उद्या 15 चाटीनं 3 गाणी नाचल. हे बघा आमची हे पहा कशी दारू पिऊन नाचतात. दारू पिऊन नाचतात काही. प्रेम रस पाना पाजे माझे विठाबाई, 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 रस पाना पाजे माझे विठाबाई, प्रेम रस पाना माझे विठाबाई, प्रेम रस पाना पाजे माझे विठाबाई, प्रेम रस पाना पाजे माझे विठाबाई. साधू संतांनी देवाला धरले व मनगटी. तुम्ही म्हटलं तर लय मजा येईल मला. साधू संतांनी देवाला धरले व मनगटी, साधू संतांनी देवाला धरले व मनगटी. कधी नाही व गंडोळ वाचून बघा कसे गात. हे यांची किती आवाज उंच जातो बघा ना. तुमचाही जाईल पण प्रॅक्टिस लागते रोज त्याला. आणि यांची कोण प्रॅक्टिस झाली कळत नाही बाया. कवा नाही वा तरी म्हणतात बिचारे. बघा म्हणतात घरात, साधू संतांनी देवाला धरले व मनगटी,
चावली येऊ नका ना करू उगाच आवाज धडा नाही गोडाचा येत नाही धड जे आहे धडाचं त्याचंही वाटोळं होऊन जातं म्हणावा तर कसं कोणतं तरी एकीच आवाज कर्कश येतो असा आणि तिला वाटत असेल का मला नाही बाया येत पण यांच्या सगळ्यापेक्षा वेगळा तिथं एकटीच येतो कोण आहे तुला आई बाई सगळ्या जणी म्हणावं का कर्कश म्हणू नका साधू संतांनी देवाला धरले व मनगटी बंद जायचं आणि म्हणून शक्तीजवळ ज्ञान हवंय हे जोशी महाराज आहेत बघा लोक म्हणतात ब्राह्मण आपल्याला देत नाहीत हे ब्राह्मणाच्या पोरानं हे खरा दत्तगुरु हे खरा दत्तगुरु 50 टाळकरी बनवले वारकरी बनवले मला वाटतं ज्ञानेश्वर माऊलीनंतर कोण्या ब्राह्मणाने जर 50 वारकरी बनवलं असेल तर मी जोशी महाराजांचं नाव घेईल खरं सांगतो आणि मग मला एक श्लोक आठवतो मनुष्य हा जन्मानं मोठा नसतो मनुष्य हा जन्मानं मोठा नसतो तो कर्मानं मोठा होऊ शकतो अशा प्रकारची विचारधारा आम्हाला ज्या संप्रदायाने शिकवली त्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय जोरात टाळी वाजली पाहिजे काय दादा बरोबर आहे इथे धर्माला महत्व नाही जातीला महत्व नाही इथे पंथाला महत्व नाही तुम्हाला मगाशी सांगितलं मी माझे पाय धुवायला आले होते लोक कुठेतरी मला आठवत नाही आता पण मी धुतले का पाय माझे पाय स्वच्छ आहेत धुवायची काय गरज ज्याचं मळाला असं तो धुवून घेईल पायच मळवू नये तर लोकांकडून धुवून घ्यायची गरज काय नका देऊ मला देव पण नका देऊ हो मला देव पण तुमच्यातील मी माझा कण कण तुमच्या माझा कण कण तुमच्यातील माझा कण कण तुमच्यातील माझा कण कण नका देऊ हो मला देव पण मला देवपणा देऊ नका मी देव नाही तर जनता माझी देव आहे अशा प्रकारची जाणीव जिथे करून दिली जाते त्याला कीर्तन असे म्हणतात काय म्हणतात कीर्तन ज्ञानेश्वर माऊलींचं वय किती लहान आहे एक ब्राह्मणाचा मुलगा उद्ध्वस्त झालेलं कुटुंब त्या काळातल्या धर्म मार्तंडांनी उद्ध्वस्त केलेलं एक ब्राह्मणाचं कुटुंब म्हणजे विठ्ठलपंतांचं कुटुंब ज्ञानेश्वर माऊली सोपान काका निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई छोटी 2 वर्षाची पोरगी सरखरदार उद्ध्वस्त केलं तरी माझ्या ज्ञानराजांनी एक आवाक्षर शब्द सुद्धा वाईट ज्ञानेश्वरीमध्ये लिहिला नाही असा जगातला पहिला लेखक आहे त्यांचं नाव ज्ञानेश्वर महाराज बाई पंढरीच्या वाट बाई बाई पंढरीच्या वाट बाई बाई पंढरीच्या वाट साई साई पंढरीच्या आता पुढचं तुम्ही म्हणायचे बरं का जोर लावू ना बाळ कोणाचं रथात बाळ कोणाचं रथात
बाळ कोणाचं रथात, बाळ कोणाचं रथात, कोणाचं रथात बाळ आहे. ज्याला आपले आई वडील, ज्याला आपल्या आई वडिलांची प्रेत पाण्यावर तरंगताना बघावी लागली, असा माझा ज्ञानराजा. आई बाबा का मला सोडून गेला, काय अपराध केला होता माझ्या आई वडिलांनी काका. तथाकथित प्रस्थापित व्यवस्थेच्या त्या विसोबा काकांना विचारलं, माझ्या आई वडिलांनी काय अपराध केला काका, नका ना मारो त्यांना, आम्हाला आई बाबा नको का, आई बाबाशिवाय कसं जगायचं काका. पण माझ्या ज्ञानेश्वर माऊलींच्या आई वडिलांना इंद्रायणीच्या पाण्यामध्ये डोहामध्ये बुडवून बुडवून जिवंत मारून टाकलं या धर्मानं. त्या धर्माच्या विरोधात प्रचंड मोठी लढाई. पण कशी लढाई, हत्याराची नाही हा मुलांनो, हत्याराची लढाई नाही, माणुसकीच्या आड येणारा जो धर्म आहे, जो आई वडिलांना पाण्यामध्ये बुडवून मारतो, हा धर्म असा जिवंत ठेवला तर अनेक मुलांचे मुलींचे आई वडील पाण्यामध्ये मरतील, बुडून मरतील. म्हणून या धर्माच्या विरोधात लढाई करायला हवी. म्हणून ज्येष्ठ वद्य अष्टमीला आळंदीत गर्दी झाली, आळंदीत गर्दी झाली. काय करावं आता, लेकरं आहेत त्यांना हौस आहे. माझ्या माऊलीची दिंडी पंढरपुराला चालली, माझ्या माऊलीची दिंडी पंढरपुराला चालली, माझ्या माऊलीची दिंडी पंढरपुराला चालली, माझ्या माऊलीची दिंडी पंढरपुराला चालली. पंढरपुराला चालली म्हणजे ते काय गंमत जमत नव्हती सोंगाड्या बुवांची, ते एक आंदोलन होतं, ती एक चळवळ होती. उठा उठा संत जन, 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 उठा उठा संत जन. केवळ वयाच्या 15व्या वर्षी पोरांनो, तुम्ही जरी 16, 17, 18, 19, 20 वर्षाचे असला, माझा ज्ञानराजा फक्त 15 वर्षाचं बाळ आहे आणि विश्व बंधुत्वाचं नातं निर्माण व्हावं, दुर्गुणी लोकांचे दुर्गुण नष्ट व्हावे. Hate the seen but not the sinner. मूर्ख माणसांचा द्वेष करण्याऐवजी, हे काय रे, मूर्ख माणसांचा द्वेष करण्याऐवजी त्याच्या मूर्खपणाचा द्वेष करा आणि गुरुजनांना सज्जनत्व प्राप्त झालं पाहिजे. म्हणून फळांची व्यंकटी सांगावी, त्यांना सत्कर्माकडे त्यांची बुद्धी वाढावी, परस्परावर एकमेकाशी प्रेम व्हावं, जागतिक मैत्री निर्माण व्हावी. 15 वर्षाच्या पोराला वाटले का ब्राह्मणाच्या म्हणून हा वारकरी संप्रदाय आज एवढा मोठा फुललाय. माझ्या ज्ञानोबारायांची कृपा. केवळ वयाच्या 15व्या वर्षी विश्व शांतीच्या तळमळीनं
केवळ वयाच्या 15व्या वर्षी विश्व शांतीच्या तळमळीनं कळवळणारं एक कोमल अंतःकरण म्हणजे माझी माऊली महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराज. कैवल्याचा पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा, विठ्ठलाचा प्राणसखा, अनाथांची माय माऊली, संतांच्या तारका पुंजातील एकमेव तेजस्वी आणि ओजस्वी तारा म्हणजे माऊली महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराज. आणि म्हणून माझ्या माऊलींनी हा वारकरी संप्रदायाचा म्हणजेच माणुसकीचा पाया रचला. बाबांनो, या काळानळाचे कुंडी 15 वर्षाच्या पोरानं ओव्या लिहिल्या बरं का. बळवंता किती वर्षाच्या? सगळे बोला. 15 वर्षाच्या पोरानं ओव्या लिहिल्या. ऐका रे तरुणांनो, या काळरूपी अग्नीवर, या काळरूपी अग्नीवर देह नावाचा लोण्याचा गोळा ठेवला तर तो वितळायला, माशीला पंख पाखडायला जेवढा कमी वेळ लागतो तेवढ्या कमी वेळामध्ये या मृत्यूच्या अग्नीवर ठेवलेला हा देहाचा गोळा वितळून जातो. असं तरुणांना मार्गदर्शन करणारा 700 वर्षापूर्वीचा तरुण म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराज. आता आधी ट्रान्सलेशन केले, आता ओवी ऐका. या काळा नळाचे कुंडी, या बोला, काळा नळाच्या, काय रे सुदर्शन बघ आठवलं. अरे प्रेम झाल्याशिवाय नाव नाही ना. हो ना, सुदर्शन काळा नळाच्या म्हणवर एकच. हा, काळा नळ म्हणा आणि त्याचा विग्रह करा. आता विग्रह करताय ना, कळतो ना विग्रह म्हणजे काय? त्याचे पार्ट करायचे वेगवेगळे, त्याला विग्रह म्हणतात. हा, पार्ट. हा, काळा नळ म्हणावर सगळे, सगळे बसलेले म्हणा, म्हणा सारखे म्हणावर. असं नाही, काळा नळ, काळा नळ, काळा नळ, काळा नळ, काळ आनळ. आनळ म्हणजे काय माहिती? आनळ म्हणजे, आनळ म्हणजे अग्नी. बोला, आनळ म्हणजे अग्नी. आणि काळ म्हणजे, काळ म्हणजे नेतो तो, आणि कधी नेतो भरोसा नाही. काळा नळाचे कुंडी घातली लोनियाची उंडी, माशी पंख पाखडे तव हे सरे. म्हणून बाबांनो, माझ्या बहिणींनो, दादांनो, देह जाईल जाईल, देह जाईल जाईल,
हे त्रिवार सत्य सांगतात संत, इतर ठिकाणी खोटं सांगतात. हा अंगारा घ्या, हा ताईत घ्या, हा गंडा बांधा आमचा, तुमचा म्हातारा आणखी 10 वर्षे जगल. आणि आपली लोक गंड्या दोऱ्याच्या मागच जास्त. हा बाई कुडून तिकडून बाई, महाराष्ट्राच्या बाहेरून बाबा आलाय बाई, मनातला वाटकत बाई. मनातलं फनातलं हे असलं. तुम्हाला खरं सांगू, एक नंबरचा सेक्युलर संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. एक नंबरचा सोशलिझम म्हणजे वारकरी संप्रदाय. एक नंबरचा सोशल वर्क करणारा जगातला एकमेव संप्रदाय म्हणजे माझ्या ज्ञानोबारायांचा आहे. या मानवतेचा पाया रचत असताना त्याच्यामध्ये यत्किंचितही अंधश्रद्धा येणार नाही, यत्किंचितही अज्ञान घेऊन लोकाला फसवलं जाणार नाही. लोकांना मानवतेचा विचार दिला जाईल. थोर महापुरुषांच्या कथा सांगून, त्यांच्या शब्दाच्या गर्भाचा अर्थ सांगून त्यांना जगायला शिकवलं कसं जाईल असा सांगणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. म्हणूनच तुकोबाराय म्हणतात, दत्त माझी माता, दत्त माझा पिता, दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता, दत्त माझी माता, दत्त माझा पिता, दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता, दत्त बहीण बंधू चुलता, बहीण बंधू चुलता, दत्त माझी माता, माझा पिता, बहीण बंधू चुलता, दत्त माझा, बहीण बंधू चुलता, दत्त माझा. दत्त माझी माता, दत्त माझा पिता, दत्त माझी माता, दत्त माझा पिता, वा दत्त माझी माता, दत्त माझा पिता, 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 बहीण बंधू चुलता, दत्त माझा, 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 बहीण बंधू चुलता, दत्त माझा. Dun
बहीण बंधू चुलता दत्त माझा बहीण बंधू चुलता दत्त माझा दत्त माझे गुरु दत्त माझे कारू 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 दत्त माझे गुरु दत्त माझे मनोनी वानावे ऐकावे बरं का बाळांना मनोनी आधी वास्तवाचं भान सांगितलंय हे जसंच्या तसं राहणार नाही वेड वाकडं होणार आहे आणि तिथे कोणी सुटला नाही आणि ताई तुम्हाला माहिती आहे ना सुख आणि दुःख बरोबर आली का नाही नांदायला आल्या तेव्हा हा पण लवकर कोण गेल्यासारखं वाटत सुख लवकर गेल्यासारखं वाटतं का दुःख हा मावशी कुकावाले किती छान दिसते बघ मावशी कुंकू लावल्या तर एवढं गबाळ पण चांगलं दिसतं कुंकू लावल्यावर हो ना आम्ही विद्वांचा हळदी कुंकू समारंभ घेतला 2000 महिला होत्या पनवेलला पती कधी मरत नाही त्याच्या रूपाने मुलं असतात की नाही असतात ना बरं मग मला एक सांगा नवरा मेल्यावर बाईचंच कुंकू पुसलं जातं बायको मेल्यावर नवऱ्याचं काहीच पुसती नाहीत का चटीपिटी फाडतात काय काहीच नाही ना म्हणून ही अंधश्रद्धेतून मुक्त व्हा आणि मस्त कपाळाला तिलक लावा कपाळाला तिलक लावल्यावर आतमध्ये जी इथे जी भगवती आहे ना इथे ती तेजस्वी राहते आणि चांगलं सौंदर्य ठेवते बरं का माझ्या बहिणींनो म्हणून तिलक लावत चला सगळ्या जणींना कपाळाला मी काय सांगत होतो पोरांनो मनोनी वानावे ऐकावे तेची सदा काय ऐकायचं थोरा मोठ्यांच्या कथा ऐकायच्या कथन काय शब्द आहे बोला कथन शब्द आता उलटा वाचा बरं कथन न थ क पुढेल्या ता न थकता ज्याच्यामुळे आयुष्यात आलेला थकवा जातो त्याला कथन असे म्हणतात कथन नथक करत ते आपल्याला थकवा काय साधा येतोय काय संसार थकव्याचाच आहे ना संसार सागर उगा भव दुःखाचे मोह संसार सागर उगा भव दुःखाचे मूळ 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 किती वेदना आहेत संसारामध्ये काय बाई बरं आहे का बाय बरंच म्हणायचं तर काय बाई कोणाला सांगावं आपलं
ज्याच्यामध्ये सदैव वजा बाकी आहे त्याला संसार असे म्हणतात. जो नेहमी दुःख नावाच्या व्यसनांनी भरला आहे त्याला बोला संसार असे म्हणतात. जो नेहमी व्यथा वेदना आम्हाला देतो त्याला संसार असे म्हणतात. आणि त्या संसारामध्ये अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये मनाचं स्वास्थ्य जो बिघडू देत नाही त्याला परमार्थ असे म्हणतात. संसार सागरुगा भव दुःखाचे मूळ जनवाद अंथरून माझी केले इंगळ इंद्रिय वज्र घाते तपे उष्णवरी ज्वाळ सोसिले काय करू. म्हणून माझ्या या बहिणी म्हणतात सुख काय दुःख दोन्ही आली बराबरी ग सईबाई ग बाई. सईबाई ग बाई म्हणता येईल का? या भागात म्हणतात का? हळद दळतात का? हे दळतात का तुम्ही? आमच्याकडे हे दळतो. हे दळत तुम्हीच ना, म्हणू लागाल ना. सुख काय दुःख दोन्ही आली बराबरी ग दोन्ही आली बराबरी बाई. हे पूर्ण म्हणू नका ग भारत्या. सुख काय दुःख दोन्ही आली बराबरी ग दोन्ही आली. आता पुढची ओळ म्हणू नका बरं. तुम्ही नका म्हणू काय मागचे म्हणते सगळ्या पुढची नका म्हणू. सुख काय दुःख दोन्ही आली बराबरी ग दोन्ही आली बराबरी. दुःख गेलं उडाव नाही काय सुख गेलं उडाउडी दुःखा तुझी परवडी ग दुःखा तुझी परवडी बाई. छान. आपल्याला माणूस सापडलं का हो? सांगायचं ना. त्यांना भजनाची स्टाईल माहिती आहे, या ओव्या वगैरेची नाही माहिती. तर सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो तो युद्धाय युद्धस्व नैवं पापं मवाप्स्यसि. म्हणून सुखाच्या काळात आणि दुःखाच्याही काळामध्ये ज्याच्या मनाचं स्वास्थ्य बिघडत नाही त्याच्या अंगावर कोणताही युनिफॉर्म नसला तरी सुद्धा तो संत असतो असे वारकरी संप्रदाय आम्हाला शिकवतो. समयाशी सादर व्हावे समयाशी देव ठेविल कैसे राहावे देव ठेविल कैसे राहावे समया
तुमच्यापेक्षा चांगलं म्हणजे ए दाजीबा अनुभव आहे. मला वाटलं यांना काही येत नाही, नुसतं डोबळच येते कोण्या दिवशी होईल सद्गुरूंची कृपा, कोणे दिवशी चुकतील जन्म मरण खेप, जन्म मरण कोणे दिवशी सावत्याच्या बापा, दर्शन द्यावे दर्शन द्यावे समयाशी ही बाजू पक्की बाबा. आज पहिलेच आयुष्यात 45 वर्ष मी कीर्तन करतोय, 20 वर्षापासून. पण पुरुषांनी कधी मला सांग या सगळ्या गवळणी आयुष्यभर उभ्या महाराष्ट्रात पाठीमागे माझ्या एक पोरगाने एक आई, एक पोरगाने एक आई असं संघटन आहे बरं महाराष्ट्रभर माझं. पण आज इथे एक पोरगा एक आई आणि पप्पा पण. ही दत्तगुरूंची कृपा आहे, जोशी महाराजांची. विश्वनाथ महाराजांना मी वंदन करतो, ढोमसे बाबांना. त्यांना हा साक्षात्कार झाला. ही अंधश्रद्धा नाही, साक्षात्कार होणं म्हणजे त्यांच्या मनोबल तयार झालं. ही माझ्या दत्तरायाला मी इथे आणील. तरुणांनो, मी तुम्हाला पुढे का घेतलं? दत्त कोणी म्हातारा माणूस नाही, द यंग मॅन. तिघांची जोडी आहे, 3 भावांची जोडी गोडीनं राहिली आणि संसाराचा प्रपंच पंढरी सजवली तर त्याचं घर दत्तात्रयाचं बनतंय. हे आम्हाला वारकरी समजलं. नाही तर आम्ही भाऊ बाप एकीकडं पोर एक. म्हातारीला दिसना येस मावशी काय कर चहा करते ना बाबा तुझ्या काकाला मला. आणि मला सुनन मुलगा ते काही बंगल्यात राहते आणि तू आम्हाला इथे झोपड्यात राहतोय आम्ही. मग तुम्हाला तिकडे घेते नाही का? काय असं भाऊ घेऊन तरी काय नीट वागा काय होईना. बरं आहे आपलं इथं. नाही रे बाबा. आई आणि वडिलांना माझ्या अंतकरणाच्या गाभाऱ्यामध्ये माझ्या आई वडिलांना मी साक्षात दत्तात्रयांचं स्थान देईल अशा प्रकारचा संकल्प तुम्ही पोरांनो आज सोडला तर सांगू तुमचं घर पंढरपूर झाल्याशिवाय राहणार नाही. आई माझा देव, आई माझा धर्म, 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 माझा देव, आई माझा धर्म, आई माझा देव, आई माझा धर्म, आई माझा देव, आई माझा धर्म, आई माझा देव, आई माझा धर्म. आई माझा देव, आई माझा धर्म, आई माझा देव, आई माझा धर्म. मग कशाला काढावे लागतील वृद्धाश्रम? काय ग बाया, मला परवा एखादा फोन आला. म्हणाला महाराज तुमच्या आश्रमाचे वरची जी गॅलरीचा वरचा जो भाग आहे ना शेवटचा काय त्याला मग गच्ची बोलतात ना ते गच्चीचं स्लॅबचं सगळं काम मी करून देतो. म्हटलं मग तो बरं झालं बाबा. पण म्हटलं एक अट आहे. म्हटलं काय अट आहे? म्हटलं माझे आई वडील घेऊन जायचे सांभाळायचे. म्हणलं काय तुझ्या हाताला काय रोग झालाय काय? नाही तुमचं काम करून देतो. म्हणलं मला कामही नको कामही नको.
ज्याने त्याने आपले आई वडील आपल्या घरात सांभाळावे ते दत्तात्रयांचं स्थान आहे. हो, अरे किती कष्ट करतात या बाया. माझ्या माहेरीचा श्रीमंतीचा थाट, दारून लागली माझ्या संसाराची वाट. आकडा मटका जुगार दारू सासरी, बंधवांची बाई माझ्या पंढरीची वारी. खरंय ना, सासर माहेर कुठच जुळाना, दिलं इथं मला कसं माझच कळाना. भाऊ म्हणतो अक्का माहेरी ये, माझ्या समोरच्या बंगल्यात राहा, माझ्या मुलाबरोबर तुझ्या मुलाला कॉन्व्हेंट स्कूल मध्ये मी पाठवतो. पण बहीण काय म्हणते, दादा मी जर माहेरी आले तर लोक आपल्या वडिलांना नाव ठेवतील, आपल्या बाबांना कलंकित व्हावं लागेल, आपल्या बाबांना लोक नाव ठेवतील, घराण्याची आबरू जाईल. बाबा दादा मी माहेरी येणार नाही. दादा नको करू काळजी, नको खाऊ जीवाला, दिस चांगलं येतील हात जोडी ते देवाला. नाही मला अपेक्षा दादा तुझ्या रे धनाची, कष्टाची काबाडी न तुझी बहीण मानाची. माझ्या बहिणीच्या डोळ्यात अश्रू म्हणून येतात, म्हणून डोळ्याला पदर लावतात. त्यांनी खूप वेदना सहन केल्या. भावाला शाळेत पाठवलं, आई म्हणाली बाई तू शाळेत जाऊ नको, दादाला जाऊ दे, दादा शिकेल सवरेल मोठा होईल, आम्हाला म्हातारपणी सांभाळेल, तुला नांदायला जायचंय ना. बहीण काय म्हणते, दादा नको करू काळजी, नको खाऊ जीवाला, दिस चांगलं येतील हात जोडी ते देवाला. नाही मला अपेक्षा दादा तुझ्या रे धनाची, कष्टाची काबाडी न तुझी बहीण मानाची. मजुरी करून मी राहीन घराला, शाळेत घालीन मी लाडक्या बाळाला. लई काबाड कष्ट करतात. नवरा मेला तरी सुद्धा आपल्या बाळाला शाळेत पाठवून मोठ्या मोठ्या प्रांत कलेक्टर अधिकारी या बायांनी बनवलाय, असा जगाचा इतिहास आम्हाला माहिती आहे. मजुरी करून मी राहीन घराला, शाळेत घालीन मी लाडक्या बाळाला. शाळेत जाईन बाळ डॉक्टर होईन, दुबळी त्याची आई दिस सुखाचं पाहीन. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. काय म्हणते ती, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे, व्यसन मुक्त होऊ दे. एवढं काबाड कष्ट करणारी ही माझी आई म्हातारी झाल्यावर तिला वृद्धाश्रमात पाठवायची नाही. अरे वडील किती कष्ट करतात. ह्या वाबळे दादांना किती भूषण वाटते आपल्या मुलाचं. माझा मुलगा वाबळे महाराजांना माझा मुलगा दाखवायचा आहे. त्यांची सकाळपासून धडपड आहे की महाराज कीर्तन झाल्यावर आपण सोरेगावला जाऊ. मुलांनो, माळा मुद्रा जप तप अनुष्ठान तीर्थ यात्रा व्रत वैकल्य उपास तापास काही करू नका, पण मी आजपासून माझ्या वडिलांचं मन दुखवणार नाही असा शपथविधी जरी केला तरी भगवान दत्तात्रयांना आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. तो भले कसा पण असो, 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 सदा मज दिसो विरहती नको. तो बाप माझा माझ्या जवळी वसो, तो बाप माझा माझ्या जवळी
त्या धांगडा. कोणाला पोरांनो, कोणाला? बापाला आपल्या. लोक नाव ठेवतील, ठेवू द्या. कुणी म्हणेल त्या धांगडा आती वांगडा काही करांगडा, तरी मूर्ती तयाची नयनी माझ्या दिसो. तरी मूर्ती तयाची नयनी माझ्या दिसो. तरी मूर्ती तयाची नयनी माझ्या दिसो. गुटखा खातो. अरे कोणाचा बाप दारू पित असेल, कोणाचा बिडी वडत असेल, कोणाचा गुटखा खात असेल, पण बाप माझा पांडुरंग आहे. बाप माझ्या घराण्याची शोभा आहे. बाप माझ्या घराण्याची प्रतिष्ठा आहे. बाप नसेल तर कोण विचारणार नाही. असेल तसा असू द्या, पण बाप माझ्या जवळ असायला पाहिजे. सगळेजण म्हणावं का? कुणी म्हणेल गुटखा खातो. कुणी म्हणेल गुटखा खातो. कुणी म्हणेल गुटखा खातो. दारू पण पितो, पिढ्या ओढितो. दारू पण पितो, सुधरोनी त्याचे जीवन. सुधरोनी त्याचे जीवन. आरोग्य निरंतर वसो. तो बाप माझा नित्य माझ्या जवळी वसो. तो बाप माझ्या जवळी वसो. तो बाप माझ्या जवळी वसो. म्हणून आजच्या कीर्तनामध्ये सर्वांना एवढीच विनंती करेन, तरुणांनो, दुर्गुणापासून दूर राहूया. दत्त आत्रेय जे आहे, दत्त आत्रेय असा शब्द आहे. दत्त म्हणजे आकस्मित सद्गुणांची प्राप्ती. जर तुम्हाला आजपासून कोणाच्याही पुरी बाळींना मी चॅटिंग करणार नाही, कोणाच्याही मुली बाळीचा फोन नंबर घेऊन, अलीकडे लय फॅशन आहे, तुम्ही बाबा या गावातच तरुण दिसले एवढे कीर्तनाला, नाही तर म्हातारी माणसा कीर्तनाला आणि पोरं पाहिले ना अंधारात, एवढाल्या चड्ड्या, एवढाले टी शर्ट. नाशिक थोबड वाचून पाहतात, नाशिक बघा अशी. मी म्हणते याचं तोंड वाचून काय पाहतात, काय पाहत असतील ते, याला विचारतो मी. त्याला माहितच नाही अजून, त्याला मोबाईलच नाही तर काय. ते काय पाहतात माहिती का, मॅसेज यायची, टुंग टुंग वाजलं का, म्हणजे स्वर्ग सुखाचा आनंद होतो. मी एका पोराला विचारलं, म्हटलं काय करतोय, म्हटलं मैत्रिणीला चॅटिंग करतोय. म्हटलं तुझ्या बहिणीला एखाद्या मित्राने चॅटिंग, म्हणलं त्याला मी हानील, आणि तिचा भाऊ नाही का तुला हाणायचा. एवढी गोष्ट कळली तरी आम्ही या जन्मामध्ये आमचं आयुष्य सार्थकी लागल्याचा आनंद मिळेल, आणि 50 वर्षाचा सप्ताह होतो त्याचा चीज झाल्याशिवाय राहणार नाही. नाहीतर याच गावात मी तरुण पाहिले एवढे, आणि एक नंबर प्रेम भावनेने ऐकणारे पाहिले. म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करणार आहे, वेळ पण झालाय. तर आई आणि वडील बोला, सगळे बोला. आई आणि वडील. आई आणि वडील. आई आणि वडील. तर आई तर सोशिकच आहे बिचारी, सर्वांच्या आधी उठते, सर्वांना जेवायला घालते, राहिलं तर खाते, नाही तर तशी झोपते. एखादीचा नवरा गांजाडवा असं म्हणजे इकडं नाही, आमच्या इकडं सांगतो, एखादीचा गांजा पिवा असलाच गांजाड्या,
बघूला आमटी पेते. सकाळी उतरल्यावर गांजा मग तिला उठल्यावर विचारते आमटी करावं तर आपल्याच दुराडा नको काय आमटी होती रात्रीची. हो मी एवढी बघूल्यावर केलं तुला नाही काय राहिली. मग ही म्हणते का मुडद्या तुझं वाटवलं झालं तुझी खाट बसली तुझं मड गेलं तुझ्या तिरडेचा बांबू मोडला तुझ्या म्हणते का होती बाई. एवढी संयम एवढी समंजस एवढी सहनशील एवढी समजदारी आणि म्हणून तिच्या पोटी साक्षात भगवंत दत्तात्रयाच्या रूपाने जन्माला येतात. तिच्या पोटी ती म्हणते नाही राहू द्या मला तुम्ही जेवले तरी मी काय म्हणते मी जेवल्यासारखीच आहे. काही सोशिक आहे पण बाळांना वडील खूप कष्ट घेतात. त्यांना एकच इच्छा आहे माझा मुलगा प्रांत झालेला मला पाहायचा आहे. माझा मुलगा मला कलेक्टर झालेला पाहायचा आहे. मुलगा बापाशी कमी बोलतो. मुलगा बापाशी कमी बाप मुलाशी कमी बोलतो. बाप मुलाकडे जास्त बोलत नाही पण तरी पण चोरून तो आपल्या मुलाचं कौतुक पाहतो. त्याला बाप असे म्हणतात. आज आम्हाला बाप नाही. माझे वडील बनशी पाटील वाबळे म्हणून एक प्रसिद्ध संगीतकार होते. मी ज्या चाली म्हणतो आता तुम्ही खूप शिकलेत हे सगळे शास्त्रीय गायक आहेत तरी मला समजून घेतात पण मी माझ्या वडिलांकडे शिकलो. माझे वडील सुगम संगीत गायचे. ते म्हणायचे शब्दांना धरून गावं आणि मग स्वर सोडावे. आधी शब्द आणि मग स्वर म्हणायचे. स्वरांची स्वच्छता आणि शब्दांची स्पष्टता त्याला संगीत असे म्हणतात. तर असे माझे वडील पण आज नाहीत. शरदचंद्रजी पवारांनी 1 लाखाचा पुरस्कार देऊन माझा सत्कार केला. सुधीर मुनगंटीवारांनी मला 1 लाखाचा पुरस्कार देऊन राज्य शासनाचा उत्कृष्ट कीर्तनकार म्हणून मला पुरस्कार. आणि दरवर्षी मुख्यमंत्री माझ्या कीर्तनामध्ये असतात. यूट्यूबला बघा तुम्ही आहे. दरवर्षी मुख्यमंत्री माझ्यावरून असतात. जे मुख्यमंत्री असतील ते फडणवीस नाचले, एकनाथ शिंदे नाचले, पृथ्वीराज बाबा नाचले, अशोक चव्हाण सगळे जे होते मुख्यमंत्री तेवढे दरवर्षी नाचतात. कारण आपली दिंडी एक सामाजिक आहे. पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी म्हणजे वृक्ष दिंडी आहे. अरे बाळा नको हुरहुरू माघारी नको तू फिरू चल चटकन दंडीत शिरू पर्यावरणाचं रक्षण करू. चल चटकन दंडीत शिरू पर्यावरणाचं रक्षण करू. हे सगळे मला पुरस्कार भेटतात. सगळे मला शाबासकी देतात बरं का बायांना माझ्या आयांना. पण शाबासकी देण्यासाठी मला रोज आठवत होतो माझा बाप. आज माझा बाप असता तर त्याने माझ्या पाठीवरून हात फिरवला असता. शाबास लेकरा म्हणला असता. वाबळे घराण्याचं नाव राखलं असतं. पण तो मला बाप नाही रे पोरांनो. तुम्हाला बाप आहे. तुम्हाला बाप आहे आणि तुम्ही आपल्या बापाची प्रतिष्ठा राखा. आपल्या बापाला डायबिटीस होणार नाही. आपल्या बापाला ब्लड प्रेशर वाढणार नाही. आपल्या बापाला अटॅक येणार नाही. अशा प्रकारची गैरवर्तणूक माझ्या हातून होणार नाही. अशा प्रकारचा संकल्प असेल दत्तात्रय महाराजांना खरा आनंद होईल. मी माझ्या कविता संग्रहातली एक शेवटची कविता वाचून दाखवतो आणि इथेच कीर्तन थांबतो. मला कस तरी होत या बाप लोकांचा बघताना. माझा हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. खमीस कवाटी फाटलेलं सुई दोऱ्यानं शिवलेलं माझ्या बापाच्या धोत्राला सदा थिगाळ जोडलेलं. आली जत्रा गावाची बाप जुंदरी जायाचा. उदार पाधार कापड पोरांना आणायचा. जुन्या फाटक्यानं बाप जत्रेत फिरायचा. आमच्या सुखाची चिंता
तरी मनात करायचा चूल पेटत नवती दिस दिवस घराला पायली भरदाण्यासाठी बाप गावात फिरला आमचं दुखल खुपल पाणी डोळ्यात आणायचा घालून पाटकुळी बाप डॉक्टर धावायचा बाप मनात झुरायचा लग्न लेकींच करीन डांगा ढोंगा हुंड्यासाठी शेत मळ्याला विकीन असा कनवाळू बाप जेव्हा सोडून या गेला वाबळे कवीचा जीव तसा वनवासी झाला मला कस तरी होत या बाप लोकांचा बघताना माझा हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना गोष्ट बापाची सांगताना आणि म्हणून माझ्या राजाहो एवढीच विनंती आहे. महाराज म्हणतात की बाबांनो जो देवळामध्ये बसलाय ना तो दत्तगुरु माझ्या घरातला माझा बाप माझा दत्तगुरु आहे माझी आई माझा दत्तगुरु आहे माझ्या बहिणी माझे दत्तगुरु आहेत माझे भाऊ माझे दत्तगुरु आहेत माझे चुलते माझे दत्तगुरु आहेत अशा प्रकारचा एकात्म भावनेचं नातं जर प्रत्येकाने जपलं तर ही ढोमसे वस्ती ही पंढरपूर झाल्याशिवाय राहणार आणि म्हणून महाराजा अभंग सांगतात दत्त माझी माता दत्त माझा पिता दत्त माझी माता दत्त माझी माता दत्त माझा पिता माझी माता दत्त माझा पिता दत्त माझी माता दत्त माझा पिता बहिणींनो आपल्या मुलींच्या जन्माचं स्वागत करा अनसूया झाली नसती तर दत्तात्रय जन्माला आले नसते मुलीचा जन्म जर तुम्ही मला मुलगी नको मला मुलगाच हवाय मला मुलगी नको मला मुलगाच हवाय मग नुसतीच मुली सगळ्या मारून टाकल्या ॲब्रॉशन करून टाकलं तर मला सांगा इथंही पुरुष आणि इथंही पुरुष जन्माला बसते ना कीर्तनाला बाईच नाही मग मला सांगा बाईच नाही म्हटल्यानंतर मग बापेच बाळांतीन होतील ना हा आणि एखादं बेवढं बाळातीन झालं तर वड्यालाच बाळातीन हा आणि म्हणून मुलीच्या जन्माचं स्वागत करा मुलीलाच मुलगा मानवणी द्या शिक्षण परोपरीनी तिचा अन्याय सारा संपवणी जाईल महान भारत होऊनी शिकायला लाजू नको ग येडेवानी वागू नको ग आडानी राहून बाई ग वाटोळ करू नको ग शिकली नाही ती नागून भागू ज्ञान कसं तिच्याकडं मागू तिच्या दारिद्र्य दुःखाची परवड कुणाला सांगू लाव ग लाव ज्ञानाचं कुंकू कपाळी लाव म्हणून मुलींना शिकवा प्रांत करा कलेक्टर करा अधिकारी करा आणि आपल्या बाळाला सुद्धा शाळेत पाठवा धरू नका माझा राग लागते मी तुम्हा माग एवढा विचार डोक्यात साठवा आपल्या बाळाला शाळेत पाठवा आपल्या दामोरा मोठी तरी शिकतो या सारखं लिहतोय इंग्रजी बोलतोय आई बाबा आणि नटतोय धरू नका माझा राग लागते मी तुम्हा माग एवढा विचार डोक्यात साठवा तुम्ही म्हणा आणि कीर्तन संपवा आपल्या बाळाला शाळेत
आपल्या बाळाला दत्त माझी माता दत्त माझा पिता बहीण बंधू चुलता दत्त माझा विठोबा माझी